राम राम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मोरे ट्रेडर यूट्यूब चॅनलमध्ये. निफ्टी बँक निफ्टी तसेच इंट्राडे स्टॉकबद्दल पूर्ण डिटेल माहिती शेअर करत असतो मी. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायचे आणि तुम्ही अशा पद्धतीचे एकही व्हिडिओ मिस न करू. तर या ठिकाणी पाहू शकता प्रिव्ह्यू डेला त्याच पद्धतीने वन डे टाईम फ्रेमनुसार बँक निफ्टीचं चार्ट आहे. वन डे टाईम फ्रेमनुसार निफ्टी खालच्या साईडला ट्रेंड लाईन मार्क केल्यानंतर ट्रेंड लाईनला रिस्पेक्टिव्हली सपोर्ट फेस करतो आहे. ह्या ठिकाणी पाहू शकता फर्स्ट सपोर्ट अप मूव, सेकंड टाईम सपोर्ट अप मूव, थर्ड टाईम ह्या ठिकाणी ट्रेंड लाईनला रिस्पेक्टिव्हली सपोर्ट फेस करून ह्या ठिकाणी पाहू शकता अप मूव. त्याच पद्धतीने ऑल टाईम हायच्या नियर तर निफ्टीने क्लोजिंग केली, तर निफ्टीची क्लोजिंग आहे 22,513 रुपयाला. 15 मिनिट टाईम फ्रेमवर बघू ज्याने तुम्हाला लेवल्स क्लिअर होऊन जातील. ह्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही प्रिव्हियस डेला गॅप ओपन झाला, गॅप ओपन झाल्यानंतर ह्या ठिकाणी बायर्सला ट्रॅप केल्यानंतर निफ्टीने डाऊनफॉल दिला होता. डाऊनफॉल दिल्यानंतर ह्या ठिकाणी पाहू शकता प्रिव्हियस हा स्ट्रॉंग सपोर्ट झोन होता. ह्या ठिकाणी पाहू शकता ब्रेकडाऊन, परत गॅप अप, ह्या ठिकाणी पाहू शकता परत सपोर्ट. त्याच पद्धतीने ह्या झोनमध्ये पिरियडला परत स्ट्रॉंग सपोर्ट फेस करून वर साईडला एक अपमूव दिला. त्यानंतर सेकंड हाफमध्ये साईडवेज टू क्लोजिंग केले निफ्टीने. तर उद्यासाठी निफ्टीमध्ये ट्रेड भेटू शकतो जेव्हा निफ्टीची ओपनिंग फ्लॅट झाली. आफ्टर फ्लॅट ओपनिंग ह्या ठिकाणी पाहू शकता हा निफ्टीचा एक ट्रेंड लाईन अशी मार्क होऊ शकतो 15 मिनिट टाईम फ्रेमवर. हा रेजिस्टन्स डाऊनफॉल, सेकंड टाईम रेजिस्टन्स डाऊनफॉल, त्याच पद्धतीने थर्ड टाईम रेजिस्टन्स. आणि या ठिकाणी पाहू शकता सेलर्स ह्या झोनमध्ये वीक झालेले आहेत. त्याच पद्धतीने वरच्या साईडला पुश केलं आहे बँक निफ्टीने बायर्समध्ये. तर बायर्सने वर साईडला पुश करून क्लोजिंग केली. तर उद्यासाठी निफ्टी फ्लॅट ओपन झाली. आफ्टर फ्लॅट ओपनिंग वरच्या साईडला ब्रेकआउट देत असेल तर कमीत कमी स्टॉप लॉसमध्ये 15 ते 20 रुपयाच्या पॉईंट स्टॉप लॉसमध्ये तुम्ही एक ट्रेड प्लॅन करू शकता निफ्टीमध्ये आफ्टर फ्लॅट ओपनिंग. त्याच पद्धतीने निफ्टी गॅप ओपन झाली ह्या झोनच्या नियर. गॅप ओपन नंतर लगेच तुम्ही बाय ना करू. ह्या ठिकाणी पाहू शकता अगदी निफ्टीने ह्या झोनमध्ये रेजिस्टन्स फेस करून डाऊनफॉल दिला होता. तर उद्यासाठी गॅप ओपन दिला. गॅप ओपन नंतर एक पुलबॅक उद्या खालच्या साईडला पुलबॅक घेतल्यानंतर प्रिव्हियस डेच्या क्लोजिंगच्या नियर, त्याच पद्धतीने प्रिव्हियस डेच्या रेजिस्टन्सच्या नियर परत निफ्टी ह्या झोनमध्ये कुठं स्वतःला सस्टेन करत असेल कन्सोलिडेशन करून लोअर लो टाईम फ्रेममध्ये आफ्टर कन्फर्मेशन डबल बॉटम पॅटर्न, त्याच पद्धतीने हेड शोल्डर पॅटर्न कन्फर्मेशन झालं सपोर्ट लेवलच्या नियर. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बाईंग करू शकता निफ्टीमध्ये 30 ते 25 रुपयाचे असेल तुमचं आणि मनी शूट तुमचं टार्गेट असेल निफ्टी. त्याच पद्धतीने निफ्टी गॅप डाऊन ओपन झाली ह्या झोनच्या नियर. गॅप डाऊन ओपन नंतर लगेच तुम्ही सेल नका करू. या ठिकाणी पाहू शकता खालच्या साईडला एक ट्रेंड लाईन मार्क केल्यानंतर रिस्पेक्टफुली सपोर्ट फेस करतोय निफ्टी ट्रेंड लाईनला. ह्या ठिकाणी पाहू शकता फर्स्ट सपोर्ट अप मूव, सेकंड टाईम सपोर्ट अप मूव. तर उद्यासाठी जर गॅप डाऊन ओपन झाले ह्या झोनच्या नियर, गॅप डाऊन ओपन झालं तर लगेच तुम्ही सेल किंवा बाय नका करू. एक पुलबॅक घेऊ द्या खालच्या साईडला. परत ट्रेंड लाईनच्या नियर निफ्टी रिस्पेक्टफुली सपोर्ट फेस करत असेल लोअर लो टाईम फ्रेममध्ये डबल बॉटम पॅटर्न, त्याच्यानंतर हेडो शेडो पॅटर्न कन्फर्मेशन झालं सपोर्ट झोनच्या नियर निफ्टीमध्ये. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता निफ्टीमध्ये 25 रुपयाचे असेल तुमचं आणि मनी शूट तुमचं टार्गेट असेल निफ्टीमध्ये. जास्त गॅप ओपन झाली ऑल टाईम हायच्या नियर. गॅप ओपन नंतर लगेच तुम्ही बाय नका करू. एक पुलबॅक घेऊ द्या खालच्या साईडला. पुलबॅकला प्रिव्हियस डेचा हा रेजिस्टन्स झोन होता. तर ह्या झोनच्या नियर निफ्टी स्वतःला सस्टेन करत असेल कन्सोलिडेशन करून जर वर साईडला ब्रेकआउट दिले त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही बाय करू शकता निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने ह्या झोनमध्ये जर कुठून ब्रेकडाऊन दिला खालच्या साईडला परत एक निफ्टीचा सपोर्ट झोन राहील उद्यासाठी. तर उद्यासाठी परत ह्या झोनमध्ये परत सस्टेन करत असेल स्वतःला निफ्टी सस्टेन करून वर साईडला ब्रेकआउट दिलं त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता निफ्टीमध्ये. 25 रुपयाचे असेल तुमचं आणि मनी शूट तुमचं टार्गेट असेल निफ्टीमध्ये. तर निफ्टीमध्ये समजलं. अशाच पद्धतीने आपण बँक निफ्टीमध्ये पण बघू. तर वन डे टाईम फ्रेमनुसार बँक निफ्टीचं चार्ट आहे. तर बँक निफ्टी या ठिकाणी पाहू शकता हायर पॅटर्न कन्फर्मेशन करून खालच्या साईडला ट्रेंड लाईन मार्क केल्यानंतर ट्रेंड लाईनला रिस्पेक्टफुली सपोर्ट फेस करून हायर पॅटर्न कन्फर्मेशन करतो बँक निफ्टी. या ठिकाणी पाहू शकता हा फर्स्ट सपोर्ट ब्रेकआउट वर साईडला पुलबॅक, सेकंड टाईम सपोर्ट परत अपमूव, थर्ड टाईम सपोर्ट अपमूव, फोर्थ टाईम सपोर्ट अपमूव, फिफ्थ टाईम ह्या ठिकाणी परत ट्रेंड लाईनच्या नियर रिस्पेक्टफुली सपोर्ट फेस करून अपमूव दिले. त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी पाहू शकता ऑल टाईम हाय होतं बँक निफ्टीने लावलेलं. त्याच पद्धतीने आज पण बँक निफ्टी ऑल टाईम हायच्या नियरच क्लोजिंग केली. तर बँक निफ्टीने क्लोजिंग केली 48,493 रुपयाला. त्याच पद्धतीने आपण 15 मिनिट टाईम फ्रेमवर बघू ज्याने तुम्हाला लेवल्स मार्क होऊन जातील. ह्या ठिकाणी पाहू शकता बँक निफ्टी प्रिव्हियस डेला गॅप ओपन दिलं. गॅप ओपन दिल्यानंतर खालच्या साईडला पुलबॅक घेतला. पुलबॅकला प्रिव्हियस डेच्या रेजिस्टन्सच्या नियर बँक निफ्टी स्ट्रॉंगली सपोर्ट फेस केल्यानंतर हायर पॅटर्न कन्फर्मेशन करून स्लो स्टडी अपमूव दिल्यानंतर वर साईडला त्याच पद्धतीने ऑल टाईम हायच्या नियर क्लोजिंग केली. तर बँक निफ्टी उद्यासाठी जर फ्लॅट ओपन झाली आफ्टर फ्लॅट ओपन लगेच तुम्ही बाय नका करू. वरच्या साईडला ब्रेकआउट नंतर परत पुलबॅक घेऊ द्या. पुलबॅकला ह्या झोनमध्ये कुठं स्वतःला सस्टेन करून जर ब्रेकआउट दिलं परत त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता बँक निफ्टीमध्ये. आफ्टर फ्लॅट ओपनिंग डायरेक्ट तुम्ही बाय नका करू. ह्या ठिकाणी ट्रॅप होऊ शकता. त्याच पद्धतीने जेव्हा
सेलर्स ट्रॅप झाले. सेलर्स ट्रॅप नंतर या ठिकाणी तुम्ही बाईंग करू शकता, बिकॉज ऑल टाइम हायच्या नियर आहे बँक निफ्टी. तर उद्यासाठी स्ट्रॉंगली ह्या ठिकाणी रेजिस्टन्स फेस करू शकतो बँक निफ्टी. तर त्याच पद्धतीने बँक निफ्टी थोडंफार गॅप डाऊन ओपन झाले ह्या झोनच्या नियर. गॅप डाऊन ओपन नंतर ह्या ठिकाणी पाहू शकता प्रिव्हिडेचा हा रेजिस्टन्स लेवल होता. तर उद्यासाठी ब्रेकआउट नंतर उद्या परत ॲक्ट ॲज सपोर्ट फेस करू शकतो बँक निफ्टीमध्ये हा लेवल. तर उद्यासाठी जर बँक निफ्टी थोडंफार गॅप डाऊन ओपन झालं, गॅप डाऊन ओपन नंतर ह्या झोनमध्ये सस्टेन करत असेल, कन्सोलेशन करून जर वर साईडला ब्रेकआउट दिलं त्यानंतर या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता बँक निफ्टीमध्ये. पण 30 ते 40 रुपयाचं एस एल असेल तुमचं आणि मनी शूट तुमचं टार्गेट असेल बँक निफ्टी. त्याच पद्धतीने बँक निफ्टी थोडाफार गॅप ओपन झाले ह्या झोनच्या नियर. गॅप ओपन नंतर लगेच तुम्ही बाय नका करू. ह्या झोनमध्ये आफ्टर कन्सोलिडेशन करून 5 मिनिट किंवा 15 मिनिटाची कॅन्डल जेव्हा ब्रेकआउट देईल, पहिली कॅन्डलला ब्रेकआउट देईल, सेकंड कॅन्डल, त्यानंतर या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता आफ्टर गॅप ओपनिंग. त्याच पद्धतीने सो जर तुम्हाला सेफ जायचं असेल तर गॅप ओपन नंतर एक पुलबॅक येऊ द्या प्रिव्हिडेच्या क्लोजिंगच्या नियर, त्याच पद्धतीने प्रिव्हिडेच्या रेजिस्टन्सच्या नियर. बँक निफ्टी स्वतःला सस्टेन करत असेल, स्वतःला सस्टेन करून जर ब्रेकआउट दिलं वरच्या साईडला, त्याच पद्धतीने लोअर लो टाइम फ्रेममध्ये एखादी डबल बॉटम पॅटर्न, त्याच्यानंतर हेड शोल्डर पॅटर्न कन्फर्मेशन झालं रेजिस्टन्स लेवलच्या नियर बँक निफ्टीमध्ये. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता बँक निफ्टीमध्ये. 30 ते 40 रुपयाचे एस एल असेल तुमचं आणि मनी शूट तुमचं टार्गेट असेल बँक निफ्टीमध्ये. तर आशा करतो तुम्हाला मित्रांनो निफ्टी बँक निफ्टीबद्दल पूर्ण डिटेल माहिती समजली असेल. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.